विरोधी पक्ष नेतेपदासाठी महाविकास आघाडीचं सरन्यायाधीश भूषण गवईंना पत्र. सरकारला 7 महिने उलटले तरी विरोधी पक्ष नेतेपदाबाबत निर्णय नाहीच. निर्णय होत नसल्यानं महाविकास आघाडीकडून सरन्यायाधीशांना साकडं. विरोधी पक्ष नेतेपदाचा मुद्दा चर्चेत न घेतल्यानं विरोधकांचं विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन. जोरदार घोषणाबाजी करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना डिवचलं. मीरा रोड भागात अखेर निघाला मराठी माणसांचा मोर्चा. मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उतरले होते रस्त्यावर, तर अनेकांची पोलिसांकडून ही धरपकड. मोर्चाला परवानगी नाकारण्यावरून मुख्यमंत्र्यांची नाराजी. चौकशी करून अहवाल सादर करण्याचे पोलीस महासंचालकांना आदेश. सूत्रांची माहिती. मराठी भाषिकांच्या मोर्चात मंत्री प्रताप सरनाईकांची हजेरी. आंदोलकांकडून सरनाईक गो बॅकच्या घोषणा. सरनाईकांचा आंदोलनातून काढता पाय. मोर्चा काढणाऱ्यांचा हेतू वेगळा असेल म्हणून पोलिसांनी परवानगी दिली नाही. भाजप आमदार नरेंद्र मेहता यांचं विधान. मीरा रोडमधील आंदोलनानंतर मनसे नेते शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला. संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई शिवतीर्थवर दाखल. विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदाच्या मागणीसाठी विरोधक आक्रमक. चीफ जस्टिस न्याय द्या असं म्हणत विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी. सरन्यायाधीश भूषण गवईंचा विधिमंडळात सत्कार. 13 कोटी जनतेच्या वतीनं गवईंचा सत्कार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधान. तर विधिमंडळातील सत्काराला अनन्यसाधारण महत्त्व असल्याची सरन्यायाधीशांची प्रतिक्रिया.